नमस्कार. कथाकथन 27. प्रयत्नवादाचा पुरस्कार करा. कथेचं नाव आहे प्रयत्नवादाचा पुरस्कार करा. महाभारतातील एक गोष्ट तुम्हाला सांगतो. द्रौपदी प्रयत्नवादाचा पुरस्कार करीत असते, प्रयत्नवादाचे समर्थन करीत असते आणि तिचा पती युधिष्ठिर धर्म दैववादाचा पुरस्कार करीत असतो, दैववादाचे समर्थन करीत असतो. आणि द्रौपदी आपल्या पतीला म्हणते, दैववादाचा पुरस्कार करू नका, दैववादाचे समर्थन करू नका, प्रयत्नवादाचे समर्थन करा, प्रयत्नवादाचा पुरस्कार करा. कारण कारण आपल्या जीवनात काय घडत असेल तर ते प्रयत्न केल्यामुळे घडत असतं, संघर्षामुळे आपल्या जीवनामध्ये विकास होत असतो, प्रगती होत असते. आणि म्हणून आपल्या पतीला द्रौपदी सांगते की दैववादाचा पुरस्कार करू नका, दैववादाचे समर्थन करू नका, प्रयत्नवादाचा पुरस्कार करा, प्रयत्नवादाचे समर्थन करा. आणि हे सांगत असताना, पटवून देत असताना ती पुढे काय म्हणते पहा. दोन माणसांकडे, प्रत्येकाकडे एक एक मडकं आहे. दोन माणसांकडे एकाकडे कच्चे मडके आहे आणि दुसऱ्याकडे पक्के मडके आहे. आणि त्या दोघांनी जाऊन नदीवर जायचं आहे आणि आपापल्या मडक्यानं, स्वतःजवळ जे मडकं आहे त्या मडक्यानं पाणी प्यायचं आहे आणि त्या मडक्यात पाणी साठवून ठेवायचं आहे. आता कच्चे मडके म्हणजे काय पहा. चिखलाला चाकावर मडक्याचा आकार दिला जातो, पण भट्टीत भाजलं जात नाही. त्याला कच्चे मडकं म्हणायचं, लक्षात ठेवा. आणि पक्के मडकं कशाला म्हणायचं. चिखलाला चाकावर मडक्याचा आकार दिला जातो आणि भट्टीत भाजली जातं, त्याला पक्के मडकं म्हणायचं. दोघी नदीवर गेली, दोन माणसं, आणि ज्याच्याकडे कच्चे मडके होते त्यानं ते मडकं आपलं स्वतःचं पाण्यात बुडवलं. परंतु आपल्या कच्च्या मडक्याने तो पाणी पिऊ शकला नाही आणि त्या मडक्यामध्ये पाणीही साठवू शकला नाही. ज्याच्याकडे पक्के मडके होतं त्यानं त्या नदीत पाणी बुडवलं आणि त्या मडक्यानं पाणी पिलं आणि त्या मडक्यात साठवूनही ठेवलं. आणि मग द्रौपदी आपल्या युधिष्ठिराला सांगते, आपल्या पतीला सांगते, धर्माला सांगते, जो दैववादी मनुष्य आहे हा ज्याच्याकडे कच्चे मडके आहे त्याच्यासारखा आहे, आणि जो प्रयत्नवादी मनुष्य आहे तो ज्याच्याकडे पक्के मडके असते त्याच्यासारखा आहे. आणि म्हणून तुम्ही दैववादाचा पुरस्कार करू नका, दैववादाचे समर्थन करू नका, तुम्ही प्रयत्नवादाचा पुरस्कार करा, प्रयत्नवादाचे समर्थन करा. आणि ती पुढे सांगते, ही गोष्ट माझा भाऊ लहान असताना एका चार्वाकवादी माणसानं माझ्या लहान भावाला उपदेश करीत असताना ही गोष्ट सांगितलेली होती आणि हीच गोष्ट त्यावेळेला मी ऐकलेली होती आणि ती तुम्हाला मी आज सांगत आहे. आणि म्हणून तुम्ही प्रयत्नवादाचा पुरस्कार करा, प्रयत्नवादाचे समर्थन करा, दैववादाचा पुरस्कार करू नका, दैववादाचे समर्थन करू नका, असं आपल्या पतीला एक गोष्टीतून सांगत असते. आता या कथेतून आपण कोणता बोध घ्यायचा आहे तर मित्रांनो, दैववादी बनू नका, दैववादाचा पुरस्कार करू नका, दैववादाचे समर्थन करू नका, तर प्रयत्नवादाचा काय करा, पुरस्कार करा, प्रयत्नवादाचे समर्थन करा. तरच आपल्या जीवनात विकास होऊ शकतो, प्रगती होऊ शकते. लक्षात ठेवा. धन्यवाद.